कल्पना करा, एक संपूर्ण गाव, शेकडो लोकांची घरं, देवळं, सण उत्सव आणि गजबजलेलं आयुष्य. आणि एका दिवसात नाही तर काळाच्या ओघात हे सगळं पाण्याखाली दडलं. मात्र अनेक दशकांनंतर पाणी ओसरलं आणि त्या हरवलेल्या गावच्या खुणा पुन्हा जगासमोर आल्या. हे दृश्य आहे मोरनी गावाच्या अवशेषांचे, जे अनेक दशकांनंतर पुन्हा लोकांच्या नजरेस पडत आहेत. सुरुवातीलाच दिसणारा हा बागजाई देवी मंदिराचा अवशेष अनेक वर्ष पाण्याखाली राहूनही आजही या गावच्या इतिहासाची साक्ष देताना दिसतो. मंदिराचे उरलेले दगडी बांधकाम पाहताना या ठिकाणच्या भूतकाळाची कल्पना सहज करता येते. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर 1957 साली मोरनी गाव बुडीत क्षेत्रात गेले. गावातील अनेक कुटुंबांना आपली घरं, शेती, देवळं आणि आठवणी मागे सोडून दुसरीकडे स्थलांतर करावं लागलं. काळ पुढे सरकत गेला, पण या गावच्या आठवणी मात्र कायम जिवंत राहिल्या. आज जलाशयाचे पाणी ओसरल्यामुळे जुन्या गावच्या खुणा पुन्हा एकदा दिसू लागल्या आहेत. घराचे चोते, दगडी अवशेष आणि मंदिराचे भग्न भाग पाहताना इथे कधी काळी गजबजलेलं जीवन होतं याची जाणीव होते. विशेष म्हणजे आपल्या पूर्वजांचं गाव पाहण्यासाठी अनेक जण आजही इथे येतात. ज्यांनी हे गाव कधीच पाहिलं नव्हतं त्यांच्यासाठी हे अवशेष म्हणजे इतिहासाशी जोडणारा एक भावनिक दुवा आहे. आणि आता या परिसरात उभारला जात असलेला केबल स्टे ब्रिज या भागाला एक नवी ओळख देत आहे. एका बाजूला पाण्याखालून पुन्हा समोर आलेला इतिहास आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक विकासाचं प्रतीक असलेला हा भव्य पूल. कोयना जलाशयाचं निसर्ग सौंदर्य, मोरनी गावाचा इतिहास आणि नव्या विकासाची चाहूल हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. काही गाव काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांच्या आठवणी मात्र कधीच नाहीशा होत नाहीत. मोरनी गाव आजही त्या आठवणी जपून उभं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.